प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 13वं गणित आहे. साइन रेस टू 6a प्लस कॉस रेस टू 6a इक्वल टू 1 मायनस 3 साइन स्क्वेअर a प्लस 3 साइन रेस टू 4a. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं LHS साइड इक्वल टू RHS साइड. LHS साइडला टर्म्स साइन a आणि कॉस a आहेत. RHS साइडला साइन a आणि साइन a मध्ये टर्म्स आहेत. तर इथे हा 6 साइन रेस टू 6 आहे, इथे पण साइन रेस टू 6 आहे. तर इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो. a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट a प्लस b क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b, वेअर a इक्वल टू साइन स्क्वेअर a and b equal to cos square a. LHS side is sin raised to 6a plus cos raised to 6a. आता हीच टर्म आपण कशी लिहिणार आहेत? sin raised to 6a हीच टर्म आपण sin स्क्वेअर a raised to 3 किंवा sin स्क्वेअर a क्यूब आणि cos raised to 6a हीच टर्म आपण cos स्क्वेअर a क्यूब 2 into 3 6 2 into 3 6. तर ह्याच टर्म आपण इथे याप्रमाणे लिहू. sin raised to 6a मीन्स sin स्क्वेअर a क्यूब प्लस cos raised to 6a म्हणजे cos स्क्वेअर a क्यूब. इथे a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a प्लस b क्यूब मीन्स साइन स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a क्यूब मायनस 3ab. a is here sin square a and b is cos square a in bracket sin square a plus cos square a. sin square a plus cos square a. a plus b means sin square a plus cos square a. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इथे पूर्ण आपण एक्सपांड केलेले आणि पहिल्यांदा ही टर्म ह्याप्रमाणे लिहून घेतली, ही टर्म ह्याप्रमाणे लिहिली आणि नंतर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरलाय आणि पूर्ण ह्याचा आपण विस्तार केलाय, हे एक्सपांड केलेले. आता इथे साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a मीन्स 1. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी इज दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. हे आपल्याला माहिती आहे, ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे. देअरफॉर साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a इज ऑल्सो इक्वल टू 1. साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a मीन्स 1 क्यूब मायनस 3 साइन स्क्वेअर a कॉस स्क्वेअर a in bracket. Now sin square a plus cos square a means 1. Therefore right here 1. 1 cube means 1 minus 3 sin square a cos square a. Now again use this identity. Cos square a means what? 1 minus sin square a. Therefore cos square a means 1 minus sin square a. 1 minus 3 sin square a cos square a means 1 minus sin square a. तर इथे आपण कॉसचं रूपांतर साइन मध्ये केलेले, कारण इकडे RHS साइडला साइन मध्ये टर्म्स आहेत म्हणून इथे कॉसचं आपण इथे रूपांतर याप्रमाणे करून घेतलेले आयडेंटिटी वापरून. 1 मायनस 3 साइन स्क्वेअर a इंटू 1 साइन स्क्वेअर a. नाउ निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स
positive 3 sine square a into sine square a means 3 sine raised to 4a. 3 sine raised to 4a and it is equal to RHS side. LHS side equal to RHS side. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण काय काय वापरलेले फॉर्म्युले, एक एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला आहे साइन क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी, वेअर ए इक्वल टू साइन स्क्वेअर ए अँड बी इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. आणि त्याच्यानंतर आपण एक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी वापरली, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 and therefore cos square a equal to 1 minus sin square a. आणि इथे sin raised to 6a आपण ह्या प्रमाणे ही टर्म लिहून घेतली आणि cos raised to 6a means cos square a cube. प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 15व गणित आहे. in bracket 1 plus tan a into tan b square plus in bracket tan a minus tan b square equal to sec square a into sec square b. आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचंय LHS साइड इक्वल टू RHS. RHS साइडला टर्म ह्या sec a आणि sec b मध्ये आहेत आणि LHS साइडला ज्या टर्म्स आहेत त्या tan a tan b tan a tan b याप्रमाणे आहे. तर इथे आपल्याला आयडेंटिटी वापरावी लागणार आहे. sec square a means what? 1 plus tan square a and sec square b means 1 plus tan square b. ह्या दोन आयडेंटिटीचा इथे नंतर आपल्याला वापर करायचा आहे. तिथे a प्लस बी स्क्वेअर आणि a मायनस बी स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a प्लस बी होल स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि a मायनस बी स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे वापरायचे आहे आणि नंतर ह्या आयडेंटिटी वापरायचे. तर इथे आपण हे एक्सपान्शन करून घेऊ, ह्याचा विस्तार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला a प्लस बी स्क्वेअर वापरायचा आहे. इथे a इक्वल टू 1 आणि b इक्वल टू tan a tan b. 1 स्क्वेअर मीन्स 1 प्लस b स्क्वेअर इज tan a square tan b tan square b plus 2ab 2 into 1 into tan a into tan b means 2 tan a tan b. आता ह्याचं एक्सपान्शन करायचंय, त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. a square means tan square a plus b square means tan square b minus 2ab 2 into a into b 2 into tan a into tan b. ही LHS साइड आहे. तिथे आपण हे एक्सपांड करून घेतलेले. तर ह्याच्यामध्ये काय काय टर्म्स कट होतात त्या बघायच्या, त्या कट करायच्या. आता इथे पॉझिटिव्ह 2 tan a tan b आणि ते निगेटिव्ह 2 tan a tan b अधिक 2 tan a tan b आणि वजा 2 tan a tan b. तर ह्या दोन्ही टर्म कट होतील. एक प्लस आहे, एक मायनस आहे. नाउ रिमेनिंग टर्म्स आर 1 प्लस tan square a into tan square b plus tan square a plus tan square b. तर इथे आपण ह्या दोन टर्म एका कंसात घेऊ आणि ह्या एका कंसात घेऊ. इथे tan square a आहे, tan square b आहे. इथे tan square b आहे. 1 plus tan square a in another bracket plus tan square a into tan square b plus tan square b. आता इथे ह्या
याच्यामध्ये टॅन स्क्वेअर बी आणि टॅन स्क्वेअर बी हे आपण कंसाच्या बाहेर घेऊ. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर बी इन ब्रॅकेट टॅन स्क्वेअर